आज वटपौर्णिमा, वडाची पूजा करतात. सावित्रीनं सत्यवानासाठी केलेले हे व्रत प्रत्येक भारतीय स्त्रीनं आपल्या सौभाग्यासाठी, आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी हे केले पाहिजे. आता वडाची झाडं दुर्मिळ असली तर मी ही गेल्या वर्षी लावलेली फांदी आहे पा कुठली चांगली तर, आणि हा 24 तास ऑक्सिजन देणारा सगळ्यात महत्त्वाचा वड आणि पिंपळ. दररोज फिरायला जातो तिथं दामले काकांनी लावलेली झाडं तिथं पाहतो, खूप छान वाटतं झाडांकडे पाहिल्यावर. पण सत्यवानाच्या सावित्रीनी मात्र या झाडामुळेच आपल्या सत्यवानाला जिवंत केलं, त्याचे प्राण परत आणलेले आहेत. आणि म्हणून आजच्या दिवशी या पौर्णिमेला काय करतात तर वडाची पूजा सुवासिनी स्त्रिया करतात. पूजा एवढ्यासाठी करायची, पर्यावरणाचं रक्षण होतं त्याच्यातून करती, कारण वडाचं झाड असल्याशिवाय पूजाच होणार नाही. तर आज बहुतेक स्त्रिया सकाळी सकाळी वडाच्या झाडाला फेऱ्या 7 फेऱ्या मारतील, 5 फेऱ्या मारतील, तिला सौभाग्य अलंकार देतील. तर अशी ही वटपौर्णिमा सर्वांनी करावी. हल्लीच आपल्याला माहिती आहे स्त्री आणि सौभाग्य याच्यामध्ये जरा थोडासा ताळमेळ बिघडलेला दिसतो. परंतु जुन्या स्त्रिया अजूनही आपल्याला माहिती आहे की त्या वडाची पूजा करणार, पतिराजाचं दर्शन घेणार त्यावेळेला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तिला ना अलंकार अर्पण करायचे असतात. या ठिकाणी मी आणले तिथे 5 फळं, अलंकार, मंगळसूत्र हे सर्व आणलेलं आहे. तर आपण काय करायचं असतं पहा, या सावित्रीला, सत्यवानाला यांच्यासारखं आमची भारतीय संस्कृती राहू दे, कुठे कलंकित होऊ नये अशी सर्व स्त्रियांची आमची अपेक्षा आहे. आणि पहा या ठिकाणी प्रथम मी गणेशाचं पूजन केलेलं, आपल्याकडे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्याला देतात ती दिलेली आहे. पुरणपोळीचा नैवेद्य केला तो तिथे ठेवलेला आहे. आणि पूजा करताना सुवासिनीचं कुंकू अबाधित राहो हीच एक अपेक्षा. याचं चला चला ग सह्यानो, वडाची करूया पूजा, भारतीय संस्कृतीची सौभाग्याची फडको ध्वजा. एवढीच मी विनम्र अशी प्रार्थना ह्या वटपौर्णिमेला करते. आणि आपल्याकडे माहिती वडाला फेऱ्या घालण्यासाठी 5 वेढे घालतात. आता आपलं झाडच छोटंसं आहे तर आपण इथे त्याला 5 वेढे देऊन हे करणार आहोत. तर पहा, आणि मग स्त्रिया नटून थटून अलंकार विभूषित करून या ठिकाणी जात असतात. तर तुम्हा सर्व स्त्रियांना, भारतीय स्त्रियांना सौभाग्य अबाधित राहो आणि आपल्या भारत मातेचंही सौभाग्य आपण अलंकृत करू. या सण साजरा करू. सण आणि व्रत याला फार महत्त्व आहे स्त्री जीवनात. या पौर्णिमेला तर खूपच महत्त्व आहे. तर चला मग तुम्ही पण अशीच पूजा करायला. पाहता हे सर्व तिला इथे अर्पण केलेलं आहे मी. आणि वडाच्या झाडाचं आपण घरी प्रत्येकाने लावावं. खूप मोठं होत नाही, आपल्या पूजेपुरतं दरवर्षी आपल्याला लागतं. या ठिकाणी आपण आता नैवेद्य दाखवतोय देवाला. सावित्रीला हा खरा सण असतो आणि सावित्रीची पोटी पण भरली मी तिथे. इथे पहा कृष्ण.